साठी त्यांचा असा स्टँड असतो, त्याला म्हणतात दंड. तर दंड शब्द हा फक्त त्याच ठिकाणी यूज करण्यात आला, जिथे फक्त सगळे मुनी लोक होते. मग त्यांनी पुढे म्हटलंय, की सगळे जे बाजार होते, त्या सगळ्या बाजारामध्ये वस्तू विनामूल्य मिळत होत्या. तुम्हाला कुठेही पैसे द्यायची गरज नाहीये. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही जाऊन तिथे घेऊ शकता. हां. आणि आणि घरोघरी लोकांच्या घरामध्ये चर्चा कशाची होत असेल, तर रामाचे गुण कसे आहेत, या विषयावर चर्चा. त्यांच्यामध्ये लोक जेव्हा एकमेकांच्या घरी जातात, तेव्हा त्यांचा चर्चेचा विषय काय, तर वेदांमध्ये काय सांगितलंय, ते आपण कसं फॉलो करायचं, हा त्यांचा चर्चेचा विषय. असा तसा काही सत्वगुणाचा पूर सगळीकडे आला होता. आणि हे सगळं असताना एका दिवशी असं झालं, की रामांनी सगळ्यांना एका आपल्या ठिकाणी बोलवलं आणि त्यांना त्यांना काहीतरी सांगायचं होतं. ते काय सांगायचं होतं ते मी तुम्हाला आता सांगतो. फक्त एकच मिनिट थांबा. अं, हं. एक बार रघुनाथ बुलाए, गुरु द्विज पुरबासी सब आए. बैठे गुर मुनी अरु द्विज सज्जन, बोले बचन भगत भवभंजन. म्हणजे त्यांनी गुरु वसिष्ठ, ब्राह्मण आणि सगळ्या नगरवासियांना त्यांनी एकत्र बसवलं एकाच ठिकाणी. आणि मग म्हणाले, की मी तुम्हाला आता काही काही गोष्टी सांगणार आहे. आणि त्या सांगण्याच्या मागे उद्देश असा काही नाही, की मला किती माहिती आहे हे मला शो ऑफ करायचं आहे किंवा मला तुमच्याबद्दल अतिममता आलेली आहे. कारण अतिममता हा पण एक गुण न होता तो एक दुर्गुण होतो. म्हणून ती अतिममता पण नाहीये. मग त्यांनी म्हटलंय, की मी जर बोलताना तुम्हाला काही खटकलं, तर तुम्ही बेझिझक मला थांबवून विचारा. म्हणजे असं अजिबात म्हणू नका, की मी हा पूर्ण पृथ्वीचा राजा आहे आणि मी बोलताना तुम्ही मला कसं थांबवाल, हा विषय पण तुम्ही तुमच्या मनात येऊ देऊ नका. मी बोलताना तुम्हाला काही डाऊट वाटला, तर तुम्ही मला लगेच तिथे थांबवा. मग त्यांनी सांगितलंय, "सो परत्र दुःख पावईसिर, धुनी धुनी पछिताई. काल ही कर्म ही ईश्वर ही, मिथ्या दोष लगाई. वो परलोक में दुख पाता है, सिर पीट पीट कर पछताता है, तथा काल और कर्म और ईश्वर पर मिथ्या दोष लगाता है." म्हणजे त्यांनी सांगितलंय, की हां, रामाचा खरा सेवक कोण? तर या खऱ्या रामसेवकाचे गुण त्यांनी वर्णन करायला सुरुवात केली आहे. मेरा सेवक वो है और वही प्रियतम है जो मेरी आज्ञा माने. बड़े भाग्य से ये मनुष्य शरीर मिला है. सब ग्रंथों ने यही कहा है कि ये शरीर देवताओं को भी दुर्लभ है. ये साधन का धाम और मोक्ष का दरवाजा है. इसे पाकर भी जिसने परलोक न बना लिया, वो परलोक में दुख पाता है और सिर सिर पीट पीट कर पछताता है. हे भाई, इस शरीर के प्राप्त होने का फल विषय भोग नहीं है. स्वर्ग का भोग भी बहुत थोड़ा होता है और अंत में दुख देने वाला है. अतः जो लोग मनुष्य शरीर पाकर विषयों में मन लगा देते हैं, वे मूर्ख अमृत को बदलकर विष ले लेते हैं. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, की विषयांच्या मागे लोक कसे जातात, त्याच्याबद्दल वर्णन आहे. आणि याच्याबद्दल संस्कृत ग्रंथांमध्ये पण खूप छान गोष्टी त्यांनी लिहिल्या आहेत. जसं आता आपले जे विषय सगळे आहेत, म्हणजे द सेन्स ऑफ टच, द सीइंग किंवा टेस्ट किंवा ऐकण्याचा जो आहे, हे सगळे जे आपले इंद्रिय आहेत, यांच्यामुळे लोकांचा कसा घात होतो, हे त्यांनी सांगितलंय. आता टचचं सांगताना त्यांनी म्हटलं, की जेव्हा एखाद्या शिकाऱ्याला जेव्हा खूप मोठ्या हत्तीचा शिकार करायचा असतो, तेव्हा तो काही त्या हत्तीवरती अटॅक करत नाही स्वतःहून आणि त्याला धाराशायी पाडत नाही. ते लोकं काय करतात? ते लोकं एक खूप मोठा असा खड्डा तिथे खणतात आणि त्या खड्ड्यावर ते खूप सारं असं गवत वगैरे टाकतात
आणि खड्ड्याच्या त्या साईडला उभी असते एक हत्तीण, आणि तो जंगलातनं हत्ती तिला बघतो. त्याच्या डोक्यामध्ये थोडासा विचार येतो, हा ट्रॅप असू शकतो, पण आता हत्तीण पण दिसते, स्वतःला थांबवत नाही. मग जातो धावत 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 आणि त्या खड्ड्यात पडतो. आणि खूप वेळेला तर खड्ड्यात पडल्यावरती त्या हत्तीला काही खायला पण देत नाही. तो हत्ती तिथेच तसा मरतो. कारण जिवंत हत्ती लाखाचा, पण मेलेला हत्ती 2 लाखाचा. कारण त्याचे हस्तिदंत किंवा त्याचे जे हाड असतात, त्यांची व्हॅल्यू अजून जास्त असते मार्केटमध्ये. मग तो झाला हत्ती, म्हणजे सेन्स ऑफ टच. दुसरा आहे द सेन्स ऑफ टेस्ट. त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं आहे भ्रमर, एखाद्या भोंग्याचं. तो जो भोंगा असतो, तो जेव्हा एखाद्या तलावावर जातो, तिथे खूप 100-200 तिथे कमळ फुललेले असतात. आणि मग तो भोंगा असा वास घेत 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 एका कमळावर जाऊन बसतो. आणि मग त्याच्यातला जो सुधारस त्याला मिळत असतो, तो तिथं तो प्यायला सुरुवात करतो. थोड्या वेळाने जेव्हा सूर्यास्त व्हायला लागतो तिकडे, तेव्हा हळू हळू कमळ बंद होतं. त्याला दिसतंय की आता वरती बंद होत चाललंय, आपण जायला पाहिजे, पण नाही, थोडंसं अजून पिऊया मग जाऊया. आणि तुम्ही बघाल तर हा जो भोंगा आहे, याच्यामध्ये एवढी शक्ती असते की तो एखाद्या पूर्ण झाडामध्ये असं छिद्र पाडू शकतो. तेवढी त्याच्यात शक्ती आहे. पण त्याचा लोभ एवढा वाढलेला आहे की तो स्वतःला थांबवू शकत नाही, आणि थोड्या वेळाने ते कमळ पूर्णतः बंद होतं. आणि मगाशी आपण जे हत्तीबद्दल ऐकलं होतं, तसाच एखादा हत्ती येऊन त्या कमळाला उचलतो आणि फेकतो, आणि दुसऱ्या हत्तीच्या पायाखाली येऊन तोच भोंगा त्याच्यात मरतो. म्हणजे त्याला वाटलं असतं तर तो त्या कमळातनं हळूच बाहेर निघाला असला, पण त्याचं लक्ष कुठे होतं? सगळं त्या सुधारसमध्ये. म्हणून सेन्स ऑफ टच. मग तिसरा होता जे हिरण असतात किंवा त्या मृगच असं असतं की त्यांना सेन्स ऑफ हिअरिंग, त्यांना त्याचं फार विलक्षण प्रेम असतं. म्हणून कुठले पण पारधी जेव्हा जंगलात जातात, तेव्हा ते खूप छान गाणं म्हणतात. आणि ते गाणं ऐकायला ठिकठिकाणाहून हळू हरणं जमा होतात, आणि तिथे मग त्यांचा शिकार होतो. असं करत करत वेगवेगळ्या प्रकारचे जे सेन्सेस आहेत, त्या प्रत्येक सेन्समुळे लोकांचा कसा धोका होतो, हे आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. पण सगळ्यात जास्त डेंजर कोणासाठी असेल तर आपल्यासाठी आहे, ह्युमन्ससाठी. कारण आपल्याकडे हे 5ही सेन्सेस आहेत, आणि आपण या 5ही सेन्सेसच्या मागे धावत असतो. एखादा आता जर कोणाला डायबिटीज असेल, तर गोड खाण्यापासून स्वतःला रोखणं हे खूप डिफिकल्ट असतं. किंवा द सेन्स ऑफ टच किंवा किंवा द सेन्स ऑफ हिअरिंग, असं आपण प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे गुंतत जातो. आणि त्याच्यामुळे इथे रामाने म्हटले की जे ह्युमन आपल्याला जे मानव शरीर जे मिळालंय, ते या विषय उपभोगासाठी नाही मिळालंय. ते मिळालं आहे भक्ती करण्यासाठी, किंवा ते मिळालं आहे, हा जो आपला वेळ आहे याला एकदम सुखद करण्यासाठी. आपल्या धर्माचं पालन केल्यामुळे जो सुख मिळतं त्याच्यासाठी. ताही कबहू भलत कहही न कोई, गुंजा ग्रहही परस मनि खोई। आकर चारि लक्ष 84, जोनि भ्रमत यह जीव अविनाशी। जो पारसमणी को खोकर बदले में घचुंची ले लेता है. म्हणजे हातामध्ये पारसमणी असतानाही तो खाली टाकायचा आणि खालचा दगड हातात घ्यायचा. उसको भी कोई भला नहीं कह सकता. ये अविनाशी जीव 4 खानों और 84 लाख योनियों में चक्कर लगाते रहता है. आता हे 4 खाने आणि 84 लक्ष योनी म्हणजे कुठल्या? तर अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जारज, म्हणजे जे 4 प्रकारचे ऑर्गॅनिझम्स असतात, जे अंड्यातून निर्माण होणाऱ्या, एखाद्या प्राण्यामधून निर्माण होणाऱ्या, एखाद्या घामातून निर्माण होणाऱ्या म्हणजे स्वेदज, आणि ज्या जमिनीतनं उगवतात त्या उद्भिज. तर याच सगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम्स सगळीकडे असतात. फिरत सदा माया कर प्रेरा, काल कर्म स्वभाव गुण हेरा. कुबहुक करी करुणा नर देही, देत ईस बिनु हेतु सनेही.
म्हणजे माया की प्रेरणा से काल कर्म स्वभाव और गुण से घिरा हुआ ये सदा भटकता रहता है. म्हणजे 4 गोष्टींमुळे ज्याच्यामुळे सगळे लोक भटकतात त्या कुठल्या आहेत? पहिला आहे काल. आपला चांगला काळ सुरू आहे की वाईट काळ सुरू आहे याचा विचार सारखा डोक्यात सुरू असतो. दुसरं म्हणजे कर्म. चांगलं कर्म केलं तर चांगले फळं मिळतात. वाईट कर्म केलं तर त्याचं पण ते पण भोगतावं लागतं. त्याच्यामुळे या कर्माच्या याच्यामध्ये पण ते गोल गोल फिरत असतात. तिसरं आहे स्वभाव. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक असतो प्रभाव आणि एक असतो स्वभाव. स्वभाव म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा एक इनबिल्ट स्वभाव असतो, ज्याला चेंज नाही करता येत. तो स्वभाव आपल्याला सोडता येत नाही. त्याच्यामुळे त्या स्वभावामुळे पण खूप लोकांना त्याच्यामध्ये गोल गोल फिरत राहावं लागतं. आणि शेवटचं असतं गुण. आता गुण म्हणजे भगवद्गीतेत सांगितलंय त्रिगुण, सत्व, रज आणि तम. आणि या जो कुठला गुण तुमचा जास्त हाय असेल त्यानुसार तुमचं वर्तन सुरू असतं. जर सत्व गुण हाय असेल, जो तुमचं सत्व गुण वाढत असेल तर मनामध्ये चांगल्या चांगल्या इच्छा उत्पन्न होतात, की आज काहीतरी चांगलं करायचं, आज कोणाला तरी हेल्प करायचं. जर रजोगुण वाढत असेल तर मग काय काय आपल्याला आपल्या स्वतःसाठी काय काय करता येईल या सगळ्या आयडिया डोक्यामध्ये कॉन्स्टंटली येत असतात. आणि तमोगुण जर वाढत असेल तर जगातल्या ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आपल्याला कुठेही गुगल करायची इच्छा नाही. ते ट्रेनिंग आपल्याला इनबिल्ट दिलेलं असतं. तुम्ही बघाल की जगामध्ये कुठेही इथे शिव्या द्यायला शिकवता येईल असा कुठेही क्लास नाही, किंवा आमच्याकडे इथे ईर्ष्या शिकवली जाईल असा पण कुठे सर्टिफिकेट नाही. हे सगळं इनबिल्टच असतं. ते फक्त मग तेव्हा बाहेर निघतं. जो कुठला गुण वाढत असेल त्यानुसार त्या प्रवृत्ती बाहेर निघतात. जसं इव्हन किंडर गार्डन मध्ये जेव्हा आता मला आज सकाळी की ती जेव्हा शाळेत जाते तेव्हा मी तिला दिल्लीवरनं एक खोडरबर आणून दिलंय. ते असं गोल गोल असं फिरतं आणि पूर्ण तिच्या क्लासचं लक्ष असतं ते खोडरबर मला कधी वापरायला मिळेल. मग आता क्लासला तिची ईर्ष्या की हिच्याकडे खोडरबर आहे आणि माझ्याकडे नाही. आणि जेव्हा आपल्याकडे असं काहीतरी चांगलं असतं त्याचं लगेच आपल्या मनामध्ये अभिमान की माझ्याकडे खोडरबर आहे, बाकीच्या कोणाकडे नाही. त्याच्यामुळे ते एकच खोडरबर पण सगळ्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना त्याच्यामुळे निर्माण होतात. आणि हे फक्त खोडरबपर्यंत सीमित नाहीये. जॉबमध्ये गेलात तर याला प्रमोशन मिळालं, मला नाही मिळालं. याला फॉरेन ट्रिप मिळाली, मला नाही मिळाली. किंवा आपल्या पर्सनल याच्यामध्ये पण आपल्या बाजूच्यांकडे काय झालं, आपल्या या रिलेटिव्हकडे काय झालं किंवा आपल्या मुलाकडे काय झालं, मुलीकडे काय झालं, या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्या घटनांमुळे ते 3 गुण वाढत असतात. हे पण त्यांनी सांगितलंय, रामानी सांगितलेलं आहे. यह नरतनुभव बारिधि कहु बेरो सन्मुख मनुत अनुग्रह मेरो करनधार सद्गुर दृढ़ नावा दुर्लभ साज सुलभ करि पावा. ये मनुष्य का शरीर भवसागर को के लिए बेड़ा है, मतलब जहाज है. मेरी कृपा ही अनुकूल वायु है. सदगुरु इस मजबूत जहान के कर्णधार है. इस प्रकार दुर्लभ साधन सुलभ होकर उसे प्राप्त हो गए हैं. आता इथे त्यांनी खूप छान एक मेटाफोर त्यांनी बांधलेला आहे. त्यांनी जसं मगाशी सांगितलं की 84 लक्ष योनींमधनं सगळे जीव असे फिरत असतात. ते कुठे फिरतात तर समजा या पूर्ण जगरूपी एका समुद्रामध्ये. मग तुम्हाला वन एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत जायसाठी लागतं जहाज. मग ते जहाज म्हणजे काय आहे? तर हे जे मनुष्य शरीर आहे हे ते जहाज आहे. या शरीरामध्ये आपण स्वतःचा विचार करू शकतो आणि तसं आचरण करून पार पण होऊ शकतो. मेरी कृपा ही अनुकूल वायू है. आता मेरी कृपा म्हणजे काय? प्रभू कृपा झाली तर आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी स्वतः चालून येतात. मनामध्ये विचार येतो की आपण 20 लोकांची ट्रिप बुक करू आणि सगळ्यांना तिथे घेऊन जाऊ. नाहीतर लोकांच्या मनामध्ये कितीतरी वेळा असतं आपण तिथे जावं, पण काही ना काही गोष्ट मध्ये येते आणि ते काही जाणं होत नाही. म्हणून कृपा झाली की मग सगळ्या गोष्टी, जसं प्रत्येक जहाजाला वायू जो असतो तोच त्याची पॉवर असते इंडिव्हिज्युअली. हाताने काही कोणी एवढं जाऊ शकत नाही. जेवढं वायू स्ट्रॉंग असेल तेवढंच चांगलं.
आणि सद्गुरु इस मजबूत जहाज के कर्णधार है. मग आता इथे वायू असेल आणि जहाज आहे, पाणी पण आहे, पण डायरेक्शन नाही माहिती. मग ते जहाज असं जाईल, कधी असं जाईल, कधी तसं जाईल. म्हणून तुम्ही बघाल की खूप लोकांना असा त्रास पण झालेला आहे की चुकीचे गुरु किंवा चुकीचे लोकांनी ढोंग रचून त्यांच्याकडनं पैसे ऐठून घेतलेले आहेत. आणि अशा खूप साऱ्या केसेस पण आपण बघतो टीव्ही वरती, कारण सद्गुरू मिळालेले नाहीत. म्हणून त्यांनी म्हटलं सद्गुरू जर मिळाले तर ते त्याचे कर्णधार होऊन ते त्याला बरोबर डायरेक्शन दाखवू शकतात. आणि इस प्रकार कठिन से कठिन मिलने वाले साधन जल्दी ही आपको मिल सकते हैं. बरं, आता आपण सध्या आहोत उत्तरकांड मध्ये. युट्यूब वर गेलात आणि तुम्ही रामायण सर्च केलं तर तुम्हाला सगळ्यात जास्त व्हिडिओ कुठल्या कांडचे मिळतील? काय वाटतं तुम्हाला? उत्तरकांड. नाही, मग सुंदरकांड. सुंदर. सुंदरकांडचे खूप व्हिडिओज मिळतील तुम्हाला. बालकांडचे पण खूप व्हिडिओज मिळतील, कारण राम जन्म सगळेजण साजरा करतात. पण उत्तरकांड हे असं एक कांड आहे जे खूप डिफिकल्ट आहे. सगळ्यात जास्त हे ऐकून समजून घेणं आणि याच्यावर बोलणं हे दोन्हीही खूप डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे आपले जे आता नेक्स्ट काही सेशन्स असतील याच्यामध्ये तुमची पण परीक्षा आहे आणि माझी पण परीक्षा आहे. ते सांगणं आणि ते ऐकणं पेशंटली, त्याच्यामुळे दोघांचीही परीक्षा आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की सध्या आपण पेज नंबर 867 वरती आहोत. आपला जर्नी आहे पेज नंबर 980 पर्यंत. 120 पेजेस आहेत आणि 120 पेजेस मध्ये पुढल्या फक्त ज्ञान आणि ज्ञानाच्याच गोष्टी आहेत, पण चर्चा करण्याला खूप आहे. जसं रामायणामध्ये 4 वक्ते आहेत. ही 4 ठिकाणी ही स्टोरी सुरू आहे. एक तर आहे शिव आणि पार्वती, एक आहे गरुड आणि काकभुशुंडी, मग आहे याज्ञवल्क्य ऋषी पण सांगतायत, आणि तिसरं कोण आहे तर स्वतः तुलसीदास. अशा या 4 ठिकाणी गोष्टी सुरू आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वक्त्याची पण एक स्टाईल आहे सांगायची. सगळ्या ज्या कर्मकांडातल्या गोष्टी आहेत त्या एका व्यक्तीने सांगितल्या आहेत. ज्या सगळ्या ज्ञानवक्तूच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या शिवजींनी सांगितल्या आहेत. ज्या भक्ती मार्गातल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काकभुशुंडींनी सांगितल्या आहेत. आणि सगळ्या ज्या आचरण करण्याच्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या तुलसीदास यांनी. तर असे हे 4 ठिकाणी ही स्टोरी सुरू आहे. आणि जेव्हा हा ग्रंथ संपेल तेव्हा संपताना 3 ठिकाणी स्टोरी थांबते. एका ठिकाणची स्टोरी त्यांनी मुद्दाम थांबवलेली नाहीये. ती स्टोरी अनंत रीतीने सुरूच राहते तिथे. आणि त्याच्यामुळे दॅट स्टोरी कीप्स ऑल द अदर स्टोरीज गोइंग. असं त्याचा एक सिद्धांत आहे की रामचरितमानस मध्ये जे 4 श्रोते आहेत आणि 4 वक्ते आहेत त्यांच्यापैकी 3 वक्त्यांनी स्टोरी थांबवली आहे, एकाने नाही थांबवली आहे. आपण ते बघू जेव्हा आपण तिथे पोहोचू तेव्हा. याच्यामध्ये पुढे आता काही काही विषय खूप छान आहेत. एक विषय आहे रामगीता, जे आपण आता बघतोय. रामाने सगळ्यांना बोलवून सांगितलं ती रामगीता. मग एक पुढे आहे की सज्जन म्हणजे संत आणि असंत या दोघांचा डिफरन्स काय आहे हे पण त्यांना विचारलंय नारद मुनींनी. मग ते पण रामांनी सांगितलं की दोघांचा डिफरन्स काय. पुढे गेल्यावर काकभुशुंडी यांना गरुड प्रश्न विचारतात की या पूर्ण जे ते खूप छान 7 असे प्रश्न आहेत जे ऍक्च्युली रोग आहेत सगळे. आणि ते सगळे रोगांवरती मग त्याचं काय म्हणतात त्याला, त्याचं औषध काय आहे ते औषध पण ते सांगतात. तो पण एक विषय आहे. तर मला असं वाटतं की पुढले 4 ते 5 सेशन्स हेच सगळे विषय चालणार आहेत. आणि या सगळ्या सेशन्स मध्ये आपण एक एक करून ते सगळे विषय घेऊ. लवकुश आख्यान नाही का तुझ्या याच्यात? लवकुश आख्यान आहे त्याच्यानंतर आहे. त्याच्यानंतर ते इन्क्लुडेड आहे पुढल्या 100 पेजेस मध्ये. लवकुश आख्यान पण आहे. कारण श्रीधर स्वामींनी खूप सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. हो, श्रीधर स्वामींनी एकदम सोप्या भाषेत सांगितलं. पण याच्यामध्ये हे सगळं ज्ञान सांगितलेलं आहे शेवटच्या उत्तरकांड मध्ये. बरं, आता पुढे बघा. ज्ञान अगम प्रत्युक अनेहा, साधन कठीण न मन कहू टेका,
करत कष्ट बहु पावई को, भक्तिहीन मोहि प्रिय नहीं सो। म्हणजे ज्ञान दुर्गम है और उसकी प्राप्ति में अनेकों विघ्न है, उसका साधन भी कठिन है और उसमें मन के लिए कोई आधार नहीं है। बहुत कष्ट करने पर भी कोई उसे उसे पा भी लेता है तो वो भी भक्ति रहित होने से मुझको प्रिय नहीं होता। आता याच्यामध्ये थोडंसं कनेक्शन आहे भगवद्गीतेमध्ये। ते कनेक्शन कसं आहे की भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सांगितलंय की माझ्यापर्यंत यायचे कसे कसे वेगवेगळे तुम्हाला हे आहेत ऑप्शन्स। मार्ग. पहिला ऑप्शन त्यांनी सांगितलंय ज्ञानयोग, की तुम्ही माझ्याबद्दल वाचा, ज्ञान खूप अर्जित करा आणि ज्ञान अर्जन करून तुम्ही अशा पातळीला पोहोचाल की तुम्ही डायरेक्टली मला येऊन मिळाल। म्हणजे दिस इज लाईक वन बर्ड डायरेक्टली फ्लाइंग टू कॅच अप ऍपल, हे त्यांनी त्याला दिलेलं आहे। पण प्रत्येकाला काही उडता येत नाही, म्हणून तो जो ज्ञान योग आहे तो म्हणजे उडून डायरेक्टली कॅच करण्यासारखा। मग दुसरा त्यांनी सांगितला आहे कर्मयोग। पण आता अगेन ज्ञान योगामध्ये तुम्ही बघाल, एखाद्याला खूप जर माहिती मिळाली असेल, एखादा प्रोफेसर तुम्ही बघाल शाळेतला, कॉलेजमधले, ज्यांच्याकडे ज्ञान खूप असतं पण मग ते लोक कोरडे होतात, त्यांना फक्त ज्ञानच माहिती असतं। त्यांच्यामध्ये जो ओलावा असतो किंवा त्यांच्यामध्ये जो स्वीटनेस असतो तो मिसिंग असतो, कारण त्याच्यामध्ये भक्ती नसते। मला माहिती आहे की मला विष्णू सहस्त्रनामातले हजारही नावं पाठ आहेत, मला सगळे चारही वेद मला मुखग्रास आहे की मला तोंडी मला पाठ आहेत सगळे, हे सगळं ज्ञान झालं। पण भक्ती म्हणजे जे मनातनं जे प्रेम येतं ते प्रेम नाहीये। म्हणून इथे रामाने पण तेच सांगितलं की खूप लोकांना ज्ञान प्राप्त करायची खूप इच्छा असते पण त्याच्यामध्ये मनाला आधार नाहीये। तुमचं फक्त ब्रेन इज वर्किंग, यू आर रीडिंग 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 ट्राइंग टू अंडरस्टँड, बाय हार्ट करताय अँड दॅट्स इट। जर भक्ती नसेल तर ते मला येऊन पोचणार नाही। मग म्हटलंय भक्ती सुतंत्र सकल सुख खानी, बिनु सतसंग न पावही प्राणी, पुण्य पुंज बिनु मिलही न संता, संत संगति संस्कृति कर अंता। भक्ति स्वतंत्र आहे, स्वतंत्र है और सब सुखों की खान है। पण ती जी भक्ती आहे, परंतु संतों के संग के बिना प्राणी इसे नहीं पा सकते। म्हणजे आता तुम्हाला ज्ञानापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही, मग तुम्ही भक्ती करा। मग पण भक्ती पण एवढी सोपं नाहीये। भक्ती मिळण्यासाठी पण एक प्रिरिक्विजिट आहे, तुम्हाला संत भेटले तर तुम्हाला भक्ती मिळेल, बिना संतांचं भक्ती मिळणार नाही। म्हणजे हा पण एक दुसरा मार्ग आहे, पण डिफिकल्ट आहे। सत्संगति ही संस्कृति का अंत करती है, म्हणजे जन्म मरण के चक्र से आपको मुक्ति दिलाती है। पुण्य एक जग महु नहीं दूजा, मन क्रम बचन विप्र पद पूजा, सानुकूल ते ही पर मुनि देवा, जो तज कपटु न करई द्विज सेवा। जगत में पुण्य एक ही है और दूसरे समान कोई नहीं है, वो है मन कर्म और वचन से ब्राह्मणों के चरणों की पूजा करना। जो कपट का त्याग करके ब्राह्मणों की सेवा करता है उस पर मुनि और देवता प्रसन्न रहते हैं। आता एक ते सिक्रेट सांगणार आहेत राम। और एक गुप्त मत सब ही कहूं कर जोरी, शंकर भजन बिना नर भगती न पावई मोरी। काय सांगितलं सिक्रेट? शंकरांची भक्ती जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत माझी भक्ती पण मिळणार नाही। आणि याच्यामध्ये तुम्ही बघाल की एक असतं शैव लोक असतात आणि मग दुसरे कोण असतात, जे लोक विष्णूची वैष्णव, एक असतात वैष्णव आणि एक असतात शैव। एकमेकांशी भांडण सुरू असतं खूप वेळेला। एक जण म्हणतात की शंकर ग्रेट आहे, दुसरे म्हणतात की नाही नाही आमचे विष्णू ग्रेट आहे। पण शेवटी रामांनी म्हटलंय कि जोपर्यंत तुम्ही शिवांची भक्ती करू शकत नाही तोपर्यंत माझी पण भक्ती तुम्हाला मिळणार नाही। और भी एक गुप्त मत है, मैं उसे सबसे हाथ जोड़कर कहता हूं। सगळ्यांना हात जोडून त्यांनी सांगितलंय कि शंकर जी के भजन बिना मनुष्य मेरी भक्ति नहीं पाता।
म्हणून बघाल की या रामचरितमानस मध्ये पहिले 100 पेजेस पूर्ण शंकरांची स्टोरी आहे. शंकरांचं आधी कसं होतं विथ सती, मग त्यांचं लग्न कसं झालं, मग पार्वती आली आणि मग पार्वतीने प्रश्न विचारला, मग त्यांनी ही स्टोरी सांगायला सुरुवात केली. म्हणजे आधी शंकरांची भक्ती आणि मग रामाचं भजन सुरू झालं. कहू भगती पथ कवन प्रयासा, जोगन मथ जप तप उपवासा, सरल सुभावन मन कुटिलाई, जथा लाभ संतोष सदाई. कहो तो भक्ति मार्ग में कौन सा परिश्रम है, ना इसमें योग की आवश्यकता है, ना यज्ञ जप तप और ना ही उपवास की. बस इतना आवश्यक है कि सरल स्वभाव हो, मन में कुटिलता ना हो और जो मिले उसी में सदा संतोष रखे. आता हे त्यांनी सिक्रेट सांगितलंय. सो ऍट दिस टाइम आय वुड लाईक एव्हरीवन टू पुट द अटेन्शन बॅक. त्यांनी आता काय सांगितलंय ते आपण बघू. त्यांनी म्हटलं आहे इथे ना योगाची आवश्यकता आहे. योग म्हणजे काय, जेव्हा लोक, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं 9 स्टेप्स आहेत योगाच्या, आणि लास्ट स्टेप म्हणजे समाधी. आणि ते योग करताना खूप साऱ्या वर्षांची त्याच्यामध्ये फोकस्ड तपश्चर्या लागते, तेव्हा कुठे आपल्याला योग पूर्ण जमतात. त्याच्यात योगाची पण आवश्यकता नाही. दुसरं मग आहे यज्ञाची पण आवश्यकता नाही. आता यज्ञ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ असतात आणि प्रत्येकालाच यज्ञ करायला जमेल असं पण गरज नाही. कारण काही लोकांकडे फायनान्शियल एबिलिटी नसेल की सगळ्या लोकांना बोलवायचं, यज्ञ वगैरे करायचा, किंवा त्यांच्या मनामध्ये इच्छा पण तयार होत नाही की आपल्याकडनं यज्ञ व्हायला पाहिजे. अच्छा, बाय द वे, आपल्या हातनं यज्ञ व्हायला पाहिजे, मला तरी असं वाटतं. ना जप. आता जप म्हणजे काय, आपण जी माळा जपतो तो म्हणजे जप. आणि या जपाचा पण एक रूल आहे, तो पण सांगितलाय भगवद्गीतेमध्ये. कृष्णांनी म्हटलंय एक विभूती विभूती विस्तार योग म्हणून आहे. त्यामध्ये अर्जुनाने विचारलं होतं की जगामध्ये तुमच्या विभूती कुठे आहेत त्या तुम्ही मला सांगा. तर ते सांगताना कृष्णांनी असं सांगितलं होतं की जे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत, एक होम यज्ञ आहे, ज्ञान यज्ञ आहे, त्या सगळ्यामध्ये जो जप यज्ञ आहे तो म्हणजे मी आहे, ती माझी विभूती आहे. म्हणून जप करताना ते पण कृष्णाचं एक रूप आहे. पण त्याच्या मागे एक रूल पण आहे. रूल काय आहे माहितीये, की जप करताना त्याच्या मागे कुठलंही कारण नाही पाहिजे. की आता मला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळावं म्हणून मी रोज 10 माळा जपणार. ते जर केलं तर त्या 10 माळांचा काही उपयोग नाही. पण मला रामाबद्दल भक्ती वाढावी म्हणून मी रोज 10 माळा जपणार, त्याचा मात्र उपयोग होईल. म्हणून हा त्या जपाचा मागचा एक उद्देश असतो, जो एक रूल आहे त्याचा. दुसरा आहे तप. तप म्हणजे काय, तर आपण जेव्हा स्वतःला तापवतो तो म्हणजे तप. तर तपाचे एक्झाम्पल म्हणजे असे की आपण उपवास करतो, तो उपवास म्हणजे तप आहे. की जेव्हा आपण जेवत नाही तेव्हा आपला जठर अग्नी वाढतो आणि आपल्या सगळ्या जे इंद्रिय असतात त्यांना तापवतो, त्यांना शुद्ध करतो, तो झाला तप. आणि त्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. खूप लोक तुम्ही बघाल की मी आता चप्पल न घालता मी मंदिरात चालायला जाईन, किंवा मी सप्तशृंगी मंदिरामध्ये पूर्ण असं लोटांगण टाकत टाकत वर जाईन. हा पण एक प्रकारचा तप झाला. असे वेगवेगळ्या प्रकारचे तप होतात सगळे. आणि FYI, राक्षस लोकांमध्ये जप आणि तप या त्यांच्या फेवरेट मेथड्स होत्या. कारण त्यांच्याकडे होतं ब्रूट फोर्स, शक्ती असल्यामुळे त्यांना तप करायला जमायचं, मग ते सगळे तप करायचे. म्हणून तुम्ही बघाल की पुराणातल्या कुठल्या पण कथांमध्ये त्यांनी तप केलेले खूप दाखवलंय. मग हा, ओके. आणि मग उपवास. यह इतना ही आवश्यक है कि सरल स्वभाव हो, मन में कुटिलता ना हो. आता हे फार डिफिकल्ट आहे. मन में कुटिलता ना हो, तर त्या कुटिलताचा अर्थ काय. आता कोणी काही असं देवाविषयी तर कुटिल स्वभाव घेऊन कोणी जात नाही मंदिरामध्ये. पण कुटिलता म्हणजे हे लिटरल कुटिलता नाहीये. ती म्हणजे कशी आहे की देवा मला काहीतरी हवंय म्हणून मी भेटायला येणार. याचं एक्झाम्पल त्यांनी दिलंय कुटिलता. किंवा किंवा अजून एक एक्झाम्पल त्यांनी दिलाय ते म्हणजे
एक गोष्ट अचीव करण्यासाठी आपण पुढले 3 महिने काहीतरी करणार, ती पण एक कुटिलता. मग ते झाल्यावरती भलेही तुम्ही मंदिरात जाल, पण तेवढा रिगर किंवा तेवढा फोर्स त्याच्यात नसेल. म्हणून पण त्यांनी ते म्हटलंय कुटिलता. म्हणजे मनामध्ये सरळपणा, दुसरं म्हणजे कुटिलपणा. तो ते सरळपणा पाहिजे, कुटिलता नको. और जो मिले उसी में संतोष रखे. म्हणजे आता याच्यामध्ये पुढे पण एक गोष्ट येणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे जी भूक असते, ती भूक कशी वाढत राहते त्याचं त्यांनी सांगितलंय, की एक गोष्ट मिळाली आता अजून मिळावं, अजून मिळावं, अजून मिळावं, हे मनामध्ये जे सुरू असतं ते. मोर दास कहा ही नर आसा, करई तो कहू कहा विश्वासा, बहुत कहू का कथा बढ़ाई, एही आचरण बस्य मैं भाई. त्यांनी म्हटलंय की मेरा दास कहलाकर यदि कोई मनुष्यों की आशा करता है तो तुम्ही कहो उसका क्या विश्वास है. म्हणजे स्वतःला म्हणतात की मी रामाचा दास आहे, मी रामाचा दास आहे, पण म्हणतात की ओके आता त्यांची इच्छा होईल तेव्हा होईल, किंवा रामदास आहे पण त्यांची इच्छा नाही अजून, म्हणजे माझ्यावरती पूर्ण विश्वास अजून नाही. बहुत बढ़ाकर क्या कहूं, मैं तो उसी आचरण के वश में हूं. बैरन विग्रह आसन त्राता, सुखमय ताही सदा सब आसा. अनारंभ, अरे माझं पण नाव आहे, अनारंभ अनिकेत अमानी, अनघ हो खरंच माझं नाव आहे. अनारंभ अनिकेत अमानी, अनघ अरोष दक्ष विज्ञानी. आई तू काय वाचला होता का ग्रंथ माझं नाव ठेवताना? हो. ओके. ना किसी से वैर करे, ना लड़ाई झगड़ा करे, ना आशा रखे, ना भय करे, उसके लिए सभी दिशाएं सदा सुखमयी है. अच्छा, याचा अनिकेतचा हा अर्थ आहे की ज्याच्यासाठी सगळ्या दिशा सदा सुखमयी असतात अशा. नाही नाही, अनिकेत त्याचा एक अर्थ असा आहे, जो कुठेही एका ठिकाणी वास्तव्य करून राहत नाही तो अनिकेत म्हणजे श्रीकृष्ण. अच्छा, असं पण आहे. बरं, हे नव्हतं माहिती मला. ते कुठे वास्तव्य करत नाही ते माहिती होतं, श्रीकृष्ण त्याचा अर्थ आहे हे नव्हतं माहिती. बरं, गुड. आजच्या सेशनमध्ये मला पण नवीन काहीतरी शिकायला मिळालं. व्हेरी गुड. ओके. ओ 754 ऑलरेडी बघता कळत नाही. ओके. जो कोई भी आरंभ म्हणजे फल की इच्छा से आरंभ नहीं करता, जिसका कोई अपना घर नहीं है, जिसकी घर में ममता नहीं है, जो मानहीन, पापहीन, क्रोधहीन, निपुण और विज्ञानवान है. म्हणजे असा व्यक्ती जो आहे तो रामाचा फेवरेट आहे. प्रीति सदा सज्जन संसर्गा, तृण सम विषय स्वर्ग अपवर्गा, भगति पक्ष हट नाही सठताई, दुष्ट तर्क सब दूरी बहाई. संत जनों के सत्संग से जिसे सदा प्रेम है, जिसके मन में सब विषय यहाँ तक कि स्वर्ग और मुक्ति तक तृण के समान है, जो भक्ति के पक्ष में हट करता है पर मूर्खता नहीं करता, तथा जिसने सब कुतर्कों को दूर बहा दिया है. आणि आता शेवटचा दोहा रामाने सांगितलेला गीतेमधला, मम गुण ग्राम नाम रत, गत ममता मद मोह, ताकर सुख सोई जान, ताकर सुख सोई जानई परानंद संदोह. जो मेरे गुण समूहों के और मेरे नाम के परायण है एवं ममता, मद और मोह से रहित हैं, उसका सुख वही जानता है जो परमानंद राशि को प्राप्त है. तर आपण मला वाटतं आता आज इथे थांबू, म्हणजे आपल्याला इझी ट्रान्झिशन करता येईल पुढच्या ट्यूसडे साठी. आणि हे ट्रान्झिशन करताना एक गोष्ट मी त्याविषयी ऐकलेली रिसर्च करताना, ती म्हटलं ती सगळ्यांना सांगावी. ती गोष्ट होती एक राजा, ओके, आणि त्याची राणी, आणि राणीचा जो भाऊ होता तो काय असा खूप स्मार्ट नव्हता, पण राणीचा हट्ट की तुम्ही माझ्याच भावाला तुम्ही प्रधानमंत्री करा. राजा म्हणतो का पण तुझ्या भावाला डोकं नाही आहे, त्याला कसं करणार? नाही 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 नाही, मी सांगितलं म्हणजे आता तुम्हाला ऐकायलाच पाहिजे. तो म्हणतो ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम, आपण त्याची एक परीक्षा घेऊ. तो जर परीक्षेमध्ये पास झाला तर पुढल्याच दिवशी अपॉइंटमेंट लेटर त्याला देतो. ती म्हणली ओके. मग पुढल्या दिवशी तो आला आणि त्याला राजाने सांगितलं
तुझं काम असं आहे की आता तू राज्यामध्ये जायचं आणि राज्यामध्ये काय सुरू आहे हे तू सगळीकडे बघायचं आणि मला येऊन सांगायचं. तर तो म्हणला ओके. मग तो अर्धा दिवस तो सगळं फिरत होता. मग दुपारी लंच टाइमला आला आणि म्हणाला की जास्त काही झालेलं नाहीये. एका कुत्रीनी पिल्ल दिलेली आहेत. कुत्र्याची छोटी छोटी पिल्ल आहेत आणि तेवढंच फक्त झालंय. मग राजाने विचारलं किती पिल्ल? तो म्हणला ते नाही माहिती, बघून येतो, 1 मिनिट थांबा. पळत गेला. 30 मिनिटांनी परत आला. म्हणला की मी बघितलं 10 पिल्ल होती. म्हणला राजा म्हणाला ओके व्हेरी गुड. पण मग त्यांचे कलर्स काय 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 रंगाचे होते? म्हणलं कलर तर नाही बघितले, बघून परत पटकन परत येतो. मग परत गेला, अर्ध्या तासाने आला, म्हणाला की 5 काळी आहेत आणि 5 पांढरी आहेत. मग राजा विचारतो ते सगळं ठीक आहे, पण त्यांची आई बरी आहे का? आईबद्दल नाही बघितलं मी. मी पटकन बघून येतो. मग परत गेला आणि परत आला. असं करता करता वाजले 4. मग राजाने बघितलं राणीकडे, म्हटलं की करू का अजूनही याला प्रधान? आणि तुला बघायचं आहे का खरं कसं काम करतात? मग ते संध्याकाळी 5 वाजता जो त्यांनी नेमलेला माणूस असतो त्याला बोलवतात. त्याला म्हणतात की तुझ्याकडे वेळ कमी आहे आणि तुझ्याकडे टास्क असा आहे की जगामध्ये सध्या राज्यामध्ये काय सुरू आहे हे तुला बघून यायचं आहे. मग तो माणूस जातो आणि 45 मिनिट्समध्ये परत येतो आणि म्हणतो की एका कुत्रीनी 10 पिल्लांना जन्म दिलाय. 5 काळे आहेत, 5 पांढरे आहेत. आई पण व्यवस्थित आहे आणि लोकांनी त्या कुत्र्यांची नावं पण त्यांना ठेवलेली आहे आणि तो सगळी नावं पण त्यांना सांगतो. राजा म्हणतो, "बघ, असं असतं काम. सगळं अटेन्शन टू डिटेल पूर्ण माहिती पाहिजे. तुझ्या भावाच्या हातात जर दिलं राज्य तर तो कसं करेल?" ती म्हणते राणी म्हणते, "नाही, नाही, नाही, नाही. हे धिस इज चीटिंग. तुमच्या माणसाला तर ऑलरेडी त्यांनी ऐकलं असेल ना आणि माझ्या भावाला माहिती नव्हतं. तर मी एक काम करते, मी त्याला 3 दिवस ट्रेनिंग देते. शॉर्ट बूट कॅम्प राजा बनण्याचा किंवा प्रधान बनण्याचा. नंतर मग तुम्ही बघा तो कसा करतो." मग ती त्याला 3 दिवस फुल ट्रेनिंग देते, की राज्य कसं सांभाळायचं, कसं पूर्ण काम करायचं, अटेन्शन टू डिटेल वगैरे. मग राजा म्हणतो, "ठीक आहे, मग लेट्स डू वन मोर टेस्ट." मग आता पुढच्या मंडेला टेस्ट होणार असते. तर राणी म्हणते, "पण लास्ट टाईम तुम्ही त्या माणसाला नंतर पाठवलं होतं ना? यावेळी माझ्या भावाला सेकंड टाईम पाठवा." म्हणजे त्याला थोडंसं ॲडव्हान्टेज असेल ना, की काय-काय चाललंय त्याला कळू पण शकतं थोडंसं. मग यावेळी राजा सोंग घेतो, की मला बरं नाहीये, मला खूप बरं नाहीये, माझं खूप पोट दुखतंय असं असं सोंग घेतो राजा आणि पळून राहतो आणि असं करतो. आणि मग ते बोलवतात वैद्याला. नाही, ते बोलवतात त्या प्रधानला दुसऱ्या. तो येतो आणि म्हणतो, "महाराज तुम्ही चिंता करू नका, मी लगेच आणतो वैद्याला." वैद्य येतात आणि वैद्य त्यांना एक लिस्ट देतात, की आपल्याला हे सगळं करायचंय. आणि तो जो ते तो जो प्रधान असतो, तो जातो आणि सगळं सामान घेऊन येतो आणि बस तिथेच थांबतो. मग नंतर आता राणीचा भाऊ येतो. त्याच्यासोबत पण तेच, की राजा म्हणतो, की "माझं खूप पोट दुखतंय." मग तिचा भाऊ पण जाऊन वैद्याला घेऊन येतो आणि वैद्याला आणतो आणि वैद्य म्हणतो, की "आपल्याला हे सगळे औषधी पाहिजे." मग राणीचा भाऊ जे तिथून पळत सुटतो. 2 तास काही परत येत नाही. 2 तासांनी तो जेव्हा परत येतो, तेव्हा हातामध्ये खूप सारं सामान नेऊन ठेवतोय सगळीकडे आणि मग तो सगळं ते औषधं आणून देतो राजाला. मग राजा विचारतो, की "ते सगळं तर ठीक आहे. हे बाकीचं काय सामान आहे सगळं?" तो म्हणतो, की "तुम्ही म्हटलं होतं ना मागच्या वेळेला, की अटेन्शन टू डिटेल. आता माणसाची तब्येत बिघडली, की म्हणजे काही होऊ शकतं. तुम्ही जर चुकून गचकले, तर मग तुमचं पुढचं करण्यासाठी सामान म्हणून मी त्याची पण तयारी करून ठेवली आहे." मग राजा परत बघतात राणीकडे. "तू आता मला खरंच सांग, मी याला करू का प्रधान?" अशी होती ती स्टोरी. छान. मस्त. व्हेरी नाईस. म्हटलं आजचं जरा सेशन फारच अगदी हेवी होतं जरा. म्हणून म्हटलं शेवटी एक हम्म. लाईट स्टोरी असावी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, छान वाटलं सगळ्यांनी म्हणजे जॉइन केलं. म्हणजे संजय राऊत. म्हणजे संजय गुड वन, गुड वन. हो, असंच काहीतरी. संजय राऊत. येस.
चला मग- छान झालं एकदम मस्त. चला छान. सेशन खूप नवीन नवीन कळतात गोष्टी. थँक्यू. आणि आता आपण परत भेटू मंगळवारी. आणि मंगळवारी Okay. तुम्हाला 4 वक्ते, त्यांचे श्रोते आणि पुढलं जे आहे त्याच्यात अजून पण काही एक्झाम्पल्स आहेत, ते पण करतील नवीन काहीतरी. परत बरं. भेटूया मंगळवारी. आपलं जर्नी सुरू ठेवूया. ठीक आहे. हो. सगळेजण Yes. हात वरती करायचा आता छान. जय 1 श्री जय श्रीराम. 2 3 जय जय श्रीराम. श्रीराम. जय श्रीराम. ओके. चलो बाय बाय. गुड नाईट. बाय. गुड नाईट. आपले टॅक्सेस फाईल करा. 30th ला डेडलाईन आहे. 31st आहे डेडलाईन. येस. काय टॅक्स फायलिंग. हो. एक प्रोग्रामच्या झालं की. शेवटी ते एक येतं. आमचं 30 सप्टेंबरला आहे. 30 हम्म? सप्टेंबर. आमचं 30 सप्टेंबर. हो का? अच्छा, बरं. येस. ओके. ओके. चला मग आता. बाय बाय. गुड नाईट एव्हरीवन. बाय. गुड नाईट.